सेवकांच्या हक्कासाठी आणि कल्याणासाठी अधिक ठोस पावलं उचलले जातील असं प्रतिपादन जे.के. जाधव यांनी दिंडोरी येथील आयोजित कार्यक्रमात केले. नाशिक जिल्हा बाजार समिती सेवकांची वार्षिक सर्वसाधारण सभा दिंडोरी येथील संस्कृती लॉन्समध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी सभेचे अध्यक्ष चेअरमन जे.के. जाधव हे बोलत होते. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती मातेचं प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीला आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं. संचालक बी अलय यांनी मागील वर्षातील कार्याचा सविस्तर आढावा घेणारा वार्षिक अहवाल सादर केला. या अहवालात संघटनेच्या आर्थिक परिस्थितीचा, उपक्रमांचा, सभासदांच्या कल्याणार्थ राबविण्यात आलेल्या योजनांचा तसेच भविष्यातील नियोजनाचा सविस्तर उल्लेख करण्यात आलाय. यावेळी जाधव यांनी सर्व सभासदांनी संघटनेच्या बळकटीसाठी एकत्र राहण्याचं आवाहन केले. यावेळी नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेच्या शेवटी उपस्थित सदस्यांनी विविध विषयांवर चर्चा करत सूचना तसेच प्रश्न मांडले. काही महत्त्वाचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी व्हाईस चेअरमन पी वाडीकर, संचालक के.आर. व्यापारे, M.A. निकम, A.B. आहिरे, B.K. आगवण, P.R. मोरे, D.L. टर्ले, R.B. ढिकले तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचेच आभार B.L. गायकवाड यांनी मानले. राष्ट्रगीताने या सभेची सांगता करण्यात आली. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी बाळासाहेब आसवले, दिंडोरी.